गेल्या 3 दिवसात ठाकरे गटाचे 3 आणि शरद पवार गटाचे रोहित पवार ईडी आणि एसीबीच्या रडारवर आलेत. आता ईडीचे 2 नवे समन्स रोहित पवार आणि किशोरी पेडणेकरांना आलेत. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. एकाच वेळी ठाकरे गटाचे 3 नेते तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असे एकूण 4 जण ईडी आणि एसीबीच्या रडारवर आले. शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर ईडीचे 2 ताजे समन्स ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांना आले. रोहित पवारांना बुधवारी 24 तारखेला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय, तर किशोरी पेडणेकरांना कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये समन्स बजावला असून 25 तारखेला गुरुवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. 5 तारखेलाच रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित 6 ठिकाणी एकाच वेळी छापे पडले होते. याच प्रकरणात आता चौकशीसाठी रोहित पवारांना ईडीनं बोलावलं. बारामती अॅग्रो कंपनीने शिखर बँकेकडून बाजारभावापेक्षा कमी दरात कारखाना विकत घेतल्याचा आरोप आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं वेगवेगळ्या अकाउंट धारकांकडून पैसे वापरून 50 कोटी रुपयांमध्ये कन्नड कारखाना विकत घेतल्याचं ईडीच्या चौकशीत समोर आलं. बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. दरम्यान हायटेक इंजिनिअरिंग कंपनीने 5 कोटी रुपये बारामती अॅग्रोकडूनच घेऊन टेंडर भरल्याचं समोर आलंय. या 3ही कंपन्या सध्या ईडीच्या रडारवर आहेत. नोटीस पाठवली असं समजतं. रोहित पवारांना ईडीने परत नोटीस पाठवली असं समजतं. कोविड घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर याआधी 2 गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केले. 3 दिवसांआधीच कोरोना घोटाळ्याशी संबंधित खिचडी घोटाळ्यामध्ये ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली. आता ईडीनं पेडणेकरांकडे मोर्चा वळवला. मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या बॉडी बॅग खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. बाजारामध्ये 1300 रुपयांना मिळणारी बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पेडणेकर महापौर असताना पेडणेकरांनी स्वतःच्याच वेदांत इनोटेक कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार किरीट सोमय्या यांची आहे. कोविड बॅगशी माझा काडीचा संबंध नाही. आरोग्य समितीचे चेअरमन म्हणून वेगळे होते, जे आज शिंदे गटात आहेत. स्टँडिंग चेअरमन म्हणून वेगळे होते, ते आज फक्त महापौर म्हणून. आणि महापौरांचे अधिकार काय असतात ते मी सांगण्याऐवजी जे आमचं महापालिकेचा ॲक्ट आहे त्याच्यात ते अधिकार दिसू शकतात. मी जे केलं नाही त्याला मी घाबरणार नाही. आम्हाला ज्या अग्निकुंडात उभं केलंय त्या अग्निकुंडात आम्ही उभे आहोत आणि आम्हाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात असल्यामुळेच जर त्रास होणार असेल तर निश्चित तो त्रास सहन करण्याची ताकद आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे. ज्या बॉडी बॅग घोटाळ्यावरून ठाकरे गटाचे सूरज चव्हाण आणि किशोरी पेडणेकर ईडीच्या टार्गेटवर आहेत, त्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनीही अधिवेशनातूनच सोडणार नाही म्हणत टीका केली होती. जो काय घोटाळा ज्यांनी केलेला आहे त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. आणि त्याचबरोबर माणूस मेल्यानंतर डेड बॉडीच्या बॅगामध्ये जी बॅग 350, 400, 500 रुपयाला मिळते, इथे 6000 रुपयामध्ये 6000 रुपयामध्ये घेण्याचं काम, विकत घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि कुठली ती लाईफलाईन का डेडलाईन, ती माणसाला मारणारं ते लाईफलाईन हॉस्पिटल, त्याच्यामध्ये तर डॉक्टर नव्हते. डॉक्टर दाखवून पैसे काढले. आपल्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिली, ज्यांना अनुभव नाही त्यांना कामं दिली. गेल्या 3 दिवसात ठाकरे आणि शरद पवार गटाचे 4 नेते कारवाईच्या घेऱ्यात आले. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीनं अटक केली आहे. 22 जानेवारीपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याही घरी एसीबीनं 10 तास झाडाझडती घेत चौकशी केली. 71,32,000च्या मालमत्तेचा एसीबीकडून पंचनामा करण्यात आला. पुन्हा सोमवारी त्यांना मोठ्या भावासह चौकशीला हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
आता ठाकरे गटाच्या पेडणेकरांना गुरुवारी हजर राहण्याचं समन्स ईडीनं बजावलं, तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना ईडीनं बुधवारी हजर राहण्याचं समन्स पाठवलं. माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती, माझ्या पत्नीवरती, माझ्या मुलावरती जर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यावरती ते मला कधी अटक करू शकतात हे मला वाटतं. राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार. आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे की एक तर भाजपमध्ये या, मिंदे गटात या, आणि सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलं नाही. जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं, आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो, जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत. भाजप किंवा शिंदे गटात येत नसल्यानं दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. पण कर नाही त्याला डर कशाला असं सांगून पुराव्यांना आधारित चौकशी सुरू असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. कृष्णा सोनारवाडकरचं ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.